काल जरांगे पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या बाबतीत उपस्थित केला आणि ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची मनं त्यांनी जिंकली. जे राज्यकर्त्यांना करता आलं नाही, पुढाऱ्यांना बोलता आलं नाही, ते अगदी मनातलं जरांगे पाटील काल दसरा मेळाव्याच्या ठिकाणी बोलून गेले. आणि ते म्हणजे की शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान देत असताना शेतकऱ्यांच्याच खिशातले पैसे काढून शेतकऱ्यांनाच परत देण्यापेक्षा जे या देशातील उद्योजक आहेत, पुढारी आहेत, त्यांच्याकडून पैसे घ्या. देवालयाकडून पैसे घेण्यापेक्षा अशा मोठमोठ्या उद्योगपतीकडून पैसे घ्या. जेव्हा देशावरती संकट येतं तेव्हा सर्वसामान्य माणूस देशासाठी आपापल्या परीनं मदत करतो आणि देशासाठी धावून जातो. परंतु प्रत्यक्ष जेव्हा शेतकऱ्यावरती वेळ येते तेव्हा मात्र त्याला मदत करण्यासाठी कोणीच धावून येत नाही. हे वास्तव चित्र पाहायला मिळालं. आणि म्हणून ज्या उद्योगपतींना सरकार हजारो कोटी लाखो कोटी रुपये माफ करतं, त्यांना अनुदान देतं, त्यांचे कर्ज माफ करतं, त्या उद्योगपतींनी आता शेतकऱ्यांसाठी धावून यायला पाहिजे, हा कळीचा मुद्दा त्यांनी काल उपस्थित केला. आणि अगदी हे वास्तव खरंच आहे. कारण ज्यांच्या जीवावरती हा देश चालतो, ज्यांच्या जीवावरती हे राज्य चालतं, ज्यांच्या जीवावरती हे सगळे उद्योगपती आपापला डोलारा निर्माण करतात, ज्यांच्या जीवावरती हे राजकारण चालतं, त्यांच्यासाठी या सर्वांनी पुढं येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि कोट्यावधी लोकांकडून 10-10 रुपये 15-15 रुपये जमा करण्यापेक्षा या देशातील सर्वाधिक संपत्ती असलेल्या उद्योगपतींनी जर 10-10 5-5 लाख रुपये दिले, करोडपती लोकांनी जर 1-2 कोटी रुपये दिले, तर ना शासनाच्या तिजोरीवरती भार येईल, ना सर्वसामान्य नोकरदारांच्या पगारीतून कपात होईल आणि सर्वांच्या गरजा भागल्या जातील, सर्वांना मदत होईल. आणि संकटाच्या काळामध्ये आपल्याला एकमेकाविषयी आदर राहील, प्रेम राहील, हेच यामधून स्पष्ट दिसून येतं.